सन्मान घ्यायचं शिका. अडचणीत जाऊ नका. जड जाणार तुम्हाला. जातवान मराठा, अस्सल खानदानी मराठा घरी बसत नसतो यावेळेस. तो घरी जाऊन काय करतो? पोराचं वाटलं व्हायला लागलंय, जात हरायला लागली. राजकीय पक्षातले मराठे, गरीब शेतकरी मराठे घरी जाऊन काय करतात? जात इकडे हरायला लागली, लेकरा बाळाचे मुर्दे पडायला लागलेत, पुरं फाश्या घ्यायला लागलेत एक एक टक्के नुकलं तर. आज शिक्षण करणं महाग झालंय, परवडत नाहीये. शेती इथं नुकसान व्हायला लागलंय सगळं. आणि तुम्ही घरात झोपून काय करता? तुमच्या लेकरा बाळासाठी झटतोय, बाहेर पडा सगळे. जात जिंका, माझी जात हरू देऊ नका, सगळ्या हात जोडून सांगतो. लोकशाही मार्गानं एक बी मराठा घरी दिसला नाही पाहिजे, एक सुद्धा. गाड्या मिळेल तेव्हा मुंबईला सुद्धा शिरता आलं पाहिजे. हा, असं तुफान घुसायचं चारही बाजून मुंबईत शांततेत, पण आरक्षण मिळवायचं. जातवान मराठा जाधव साहेब तुम्हाला सांगतो घरी झोपूच शकत नाही. त्यांच्या लेकरासाठी मी तिथं झुंजतोय मैदानात मुंबईला. ते घरी झोपणार का? अजिबात झोप येणार नाही त्याला, घर उचलून फेकणार त्याला. लेकरा बाळाचं कल्याण करताना तू घरात झोपून राहिला, लेकरा बाळ शिव्या देतील. पक्षाचं काम करीत बसला, पक्षाला घेऊन घरात बसलास, आमचं वाटोळ केलंस तू. शाप शिवाय देते, मनातली मनात तोडणे लेकर आई बापाला. म्हणून यावेळेस मराठी घरात झोपत नसते. अस्सल मराठ्यांनी उडी फेकली आता. ते मुंबईतच झपावणार आहेत. बघा तुम्ही ते धडकले मराठी, तुम्ही बघा आता 5 पट धडकलेले. आता ठीक आहे. अख्खच गाड्या लागलेत 27 मराठी पोरांनी. ऑगस्टला तुम्ही मुंबईकडच्या दिशेने निघता.